मेट्रो स्थानकावरती महाविकास आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते आंदोलन करायला बसलेले आहेत। जोपर्यंत मेट्रो चालू होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अशाच प्रकारचे ठिय्या मांडून जे आहेत ते बसणार असल्याचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं। आपल्यासोबत मोहन जोशी आहेत। दादा काय सांगाल, या ठिकाणी आंदोलन करतायत, ठिय्या मांडून बसलात, मात्र केंद्रीय मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की रविवारी या मेट्रोचं लोकार्पण होईल, त्यामुळे काय कसं बघताय? रविवारचा मुहूर्त कशासाठी? कालचा मुहूर्त होता, काल मोदी घाबरून आले नाही। आज पुणे शहरामध्ये आपण कुठल्याही भागामध्ये गेलो तर वाहतुकीची कोणतीही मोठ्या प्रमाणावर आहे आणि मेट्रो सुरू होणं ही पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे। 32 किलोमीटर आहे फक्त, किती? 8 वर्ष लावली मोदींनी, 32 किलोमीटरला 8 वर्ष लावली आणि आतापर्यंत 5 वेळा येऊन गेला ना ते याच मेट्रोच्या उद्घाटनासाठी। मग काल जर तरी दिल्लीत बसून जरी बटन दाबलं असतं तरी पुणेकरांची सोय झाली असती आणि म्हणून आज आमचं आंदोलन आहे ते पुणेकरांसाठी आहे। भारतीय जनता मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी नाही तर फक्त भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी। त्यांना विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करायचा होता म्हणून एवढे एसपी कॉलेजच्या मैदानावर जनतेचा कोट्यावधी रुपयाची उधळण केली, उधळपट्टी केली, जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार करायचा। हे जे मोदींचं काम आहे त्याला आमचा पुणेकरांचा विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मेट्रोचं उद्घाटन केलं आहे। जसं की आपण पाहतो की या ठिकाणी पाहिलं तर आंदोलन जे आहे ते मेट्रो स्थानकावरती केलं जात आहे। आतमध्ये जाऊन आम्हाला मेट्रो सुरू करू द्या असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। खरं तर काल पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते होणार होतं, मात्र या ठिकाणी पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून हा पवित्रा जो आहे तो घेण्यात आलेला आहे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।